निवडणुका आहेत। गेल्या 4 वर्षापासून या निवडणुका लांबणीवरती होत्या। सरकारने निर्णय घेतला आणि निवडणुका लागलेल्या आहेत। त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने या ठिकाणी आमदार नमिताताई मुंदडा या उपस्थित आहेत या प्रचारार्थ। त्यांच्या सोबत आदरणीय स्नेही मार्गदर्शक आमचे माजी नगराध्यक्ष महादूजी मस्के साहेब, भाजपचे नेते, युवा नेते, माझे स्नेही मित्र तानाजीजी देशमुख साहेब, या प्रभागात निवडणूक लढवित असलेले माझी पत्नी सौ बबिता महादेव अदमाणे, त्याचबरोबर माझे मित्र सय्यद आलिम भाई, या ठिकाणी उपस्थित असलेले अंबानगरीचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अर पटेल साहेब, सोबत आमचे स्नेही मौलाना मुख्तार साहेब, शब्बीर भाई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेली आमच्या भगिनी सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या बसलेल्या आहेत चेअरवर। तर आपण सर्व सन्माननीय या प्रभागातील नागरिक आणि माझ्या भगिनींनो, रस्त्याच्या समस्या आहेत, नालीची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, लाईटची समस्या आहे। या सर्व समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून या समस्या सोडवल्या जातात। मात्र त्याबरोबरही इतर समस्या आहेत। कुणाचं रेशन कार्ड नाही आहे, कुणाच्या पगारी बंद पडलेल्या आहेत, कुणाच्या पगारी चालू झालेल्या नाहीत, कुणी अपंग आहेत, त्यांच्यासाठी पगारी चालू होणं आवश्यक आहेत। या भागामध्ये रेशन दुकानाची गरज आहे। या भागामध्ये लाईटीचा ताई खूप त्रास आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी 100ची डीपी आहे त्या ठिकाणी 200ची डीपी टाकावं लागते। बऱ्या एक ठिकाणी तर मला वाटतं लोड डिवाइड करावा लागतो। एकच फेज एकीकडेच लोड आहे, त्याच्यामुळं त्याला जर दुसरा लोड दिला, आपण लोड डिवाइड केला तर लाईटीची समस्या बऱ्यापैकी सुटू शकते। एकंदरीत लाईटीच्या संदर्भाने मला असं ताई आपणास सांगावंसं वाटतं की या ठिकाणी 1-2 डीप्या मंजूर केल्या तर येथील लाईटची समस्या दूर होईल। अशा पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून माझी पत्नी या नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येते आणि मी आपल्यासाठी माझ्या पत्नीच्या माध्यमातून सतत काम करीत असतो। या ठिकाणी नाल्या असतील, रस्ते असतील, पाईपलाईन असेल, हे कामं केली। हो, थोडा फोन ठेवा साहेब तुमचा मामा। तर जे काही विकास झालेला आहे, क्रांतीनगर नाल्याच्या पलीकडे हे आकाशनगर आहे। आकाशनगरमध्ये बऱ्याचशा गल्ल्यामध्ये रस्ते झालेले आहेत आणि जवळपास 75% गल्ल्यामध्ये रस्ते, नाले आणि पाण्याची पिण्याची पाईपलाईन होणे गरजेचे आहे। तर या अनुषंगाने ताई आपणास विनंती आहे की आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं केलं। या लोकांची सेवा करण्याचं आम्ही निवडून येताना वचन देतो की आम्ही तुमची सेवा करू, तुमच्या मूलभूत काही ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही सोडवू आणि त्या आम्ही सोडवित आलेलो आहेत। आणि या ठिकाणी एकंदरीत माझ्या प्रयत्नावर या नागरिकांचा, इथल्या नागरिकांचा विश्वास आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा उभे आहेत की गेल्या 25 वर्षापासून ही नगरपालिका एका व्यक्तीच्या हाताखाली आहे आणि विकास होत असताना या विकासामध्ये भेदभाव झाला आणि भेदभाव करत असताना त्यांनी सलम एरियामध्ये, जसं ज्या भागामध्ये मुस्लिम समाज जास्त प्रमाणात राहतो, ज्या भागामध्ये दलित समाज जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राहतो, त्या भागामध्ये विकास देण्याच्या संदर्भामध्ये थोडी कुठेतरी कमी आहे मला वाटली आणि मी नुकताच आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे की मी विकास शोधित निघलो। अंबाजोगाईचा विकास करणारे आमचे जे कुणी होते ते आम्ही विकास करतो या ज्यावेळेला आम्ही ऐकलं, मात्र ताई ज्यावेळेला तुमचा विकास पाहिला त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास अंबाजोगाईचा होत आलेला आहे माझ्या लक्षात आलं। आणि म्हणूनच मी गेल्या 5-6 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि माझ्या पूर्वीच्या नेतृत्वावरती जो विश्वास होता, जे माझी त्यांच्याशी असलेली बांधिलकी होती, ती बांधिलकी ताई तुमच्या विकासापुढे मी तोडून टाकलेली आहे। माझं एकच ध्येय आहे की मी ज्या समाजामध्ये जन्मलो,
त्या समाजाचा विकास झाला पाहिजे। मी ज्या परिस्थितीत जन्मलो, माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि आताही गरिबीची आहे, म्हणून मला गरिबीची जाणीव आहे की आमच्या लोकांना घरं नाही आहेत। ताई, घरकुलची योजना आपण आणली, गेल्या अनेक वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुल होत असताना फक्त आणि फक्त अंबाजोगाईमध्ये घरकुल होत नव्हती। तर ही घरकुलची योजना अंमलात आणण्याचं फार मोठं आपण काम केलं आणि गोरगरिबांच्या घराचं स्वप्न साकार केलेलं आहे। मात्र आणखीही अनेक लोकांचे जवळपास मला वाटतं या ठिकाणी ताई 1000 घरकुलाची आवश्यकता आहे। एवढी घरकुलं या ठिकाणी झाली तर त्यामध्ये गोरगरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल। दुसरी गोष्ट अशी आहे, मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं, माझ्या भगिनींना सांगावंसं वाटतं, माझ्या मित्रांना सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला आपल्याला लाईट घ्यायची होती ना हरकत लागतंय, मग ना हरकत देत असताना नगरपालिकेमध्ये PTR मध्ये तुमचं नाव नव्हतं। मात्र ताईंनी प्रशासन आल्यानंतर नगरपालिकेच्या शिवोंना प्रशासनाला आदेश दिले, ताई आमदार आहेत, त्यांनी आदेश दिले आणि या भागातील गोरगरिबांची नावं भोगवट्यामध्ये लागत आहेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तुमचं नाव भोगवट्यात आलंय, भविष्यामध्ये तुम्हाला घरकुल मिळतील। या सर्व समस्या, या सर्व अडचणी घेऊन आपण चालत आहोत। आपल्याला एक विश्वास आहे की एक खंबीर नेतृत्व या केज मतदारसंघाचं आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा साहेबांच्या माध्यमातून, अक्षय भैयाच्या माध्यमातून आणि आमदार ताईच्या माध्यमातून आपला हा भाग अतिशय सुंदर होणार आहे। या भागातील सर्व समस्या संपून जाणार आहेत एवढा मला विश्वास आहे। निवडणूक झाल्यानंतर तुमच्या माहितीस्तव सांगतो, ताईंनी काम मंजूर करून आणलेल्या या शहरासाठी जवळपास 12 ते 14 कोटी रुपयाची DPTC मध्ये मंजुरी मिळवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्या या फातिमा मस्जिदच्या पाठीमागचा जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये तात्काळ काही कामं सुरू होणार आहेत आणि इकडच्या भागामध्ये जवळपास 60 लाख रुपयाचा निधी आपल्या या भागासाठी मंजूर केलेला आहे। 60 लाख रुपयाचा निधी। माझी पत्नी नगरपालिकेमध्ये काम करीत असताना आम्हाला 60 लाख रुपयाचा निधी 1 वर्ष लागत होता आणण्यासाठी, पण ताईंनी अगदी काही दिवसातच एका परिसरासाठी 60 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे। ही अतिशय आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। आपल्या या भागामध्ये जर विकास झाला तर आपल्यालाही चांगल्या परिसरामध्ये राहतो असं वाटेल। सुरुवातीला ताई या भागामध्ये माणसं राहायला येत नव्हती, आम्ही पाईपलाईनची व्यवस्था केली, लाईटीची व्यवस्था केली, रस्त्यांची व्यवस्था केली, त्यावेळेला कुठे ही माणसं, गरीब माणसं या भागामध्ये येऊन राहिलीत। अतिशय कष्ट करणारी माणसं या भागामध्ये राहतात, दिवसभर कष्ट करावं तर संध्याकाळी त्यांना भाकरीची गाठ पडते, अशी ही गरीब माणसं आहेत ताई। यांच्यासाठी काही योजना जर चांगल्या वेगळ्या आणखी दुसऱ्या योजना जर आपल्याला राबविता आल्या तर त्याचा आपण विचार करावा। या भागामध्ये राहणारे लोक 5-25 हजाराला प्लॉट घेऊन सुरुवातीला राहिले, आज त्याच प्लॉटची किंमत 2 लाख 3 लाख रुपये झालेली आहे। नक्कीच आपण विकास केल्यामुळं या भागात राहणाऱ्या जमिनीची किंमत वाढलेली आहे। हे काय खरं आहे का खोटं आहे? एक प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ताईंच्या माध्यमातून, काकाजींच्या माध्यमातून आणि अक्षय भैयाच्या माध्यमातून या भागाचा विकास माझी पत्नी नगरसेवक म्हणून करणार आहे। नगरसेवक ही सेवक असती, फार काही मोठं पद नसतं, ते नगर काढून टाकायचं, सेवक ठेवायचं। या परिसराची सेवा करणारे आम्ही सेवक असतो। अलीमभाई या ठिकाणी आहेत, तेही चांगले म्हणजे तरुण आहेत आणि त्यांनाही सामाजिक जाण आहे। या सर्व बाबी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। कामाची नावं वाचून दाखवली असती, परंतु वेळेचं भान ठेवून मी ती थांबितो। परंतु 60 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे। काकाजी नगराध्यक्ष झाले की आपल्याला दुसऱ्याच महिन्यामध्ये कामं चालू होतील। म्हणजे कामं जर करून घ्यायची असतील तर एक विश्वास, एक हमी देणारं नेतृत्व आपल्या समोर आलेलं आहे। या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला येत्या 2 तारखेला आपली, मला वाटतं संभाव्य कब्बशी असेल ना ताई, आणखी माहीत नाही, आपल्याला अजून निशाणी आली नाही। काकाजीला निवडून द्यायचं आहे। शहरामध्ये तुमचे जिथं कुठं नातेवाईक असतील त्यांना सांगा की नंदकिशोरजी काकाजी हे निवडणुकीला उभारलेले आहेत, त्यांना मतदान द्या। त्यांना नगराध्यक्ष पदाची खुर्ची जर आपण दिली तर नक्कीच या शहराचा कायापालट होणार आहे। काकाजी अर्ध्या रात्री फोन करून कुणाच्याही कामासाठी येतात, लहान थोर कोणी असो, तर अशा माणसाचं नेतृत्व आपण मजबूत केलं पाहिजे। म्हणून येणाऱ्या 2 तारखेला आपण जे काही चिन्ह येईल आपल्या आघाडीचं,
नंदकिशोरजी मुंदडा साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या आघाडीला आपण मतदान द्यायचं आहे एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.